हा प्रश्न मी जेव्हा टाकला की महेश दादा स्टुडिओमध्ये येणार आहे, तेव्हा बऱ्याच अशा लोकांनी हा प्रश्न विचारला जे गाण्यामध्ये त्यांचं काही भविष्य बघू पाहत आहेत. त्यांचा प्रश्न हा होता की रियाजाच्या पलीकडे जाऊन एखादं जर फॉर एक्झाम्पल आता अनेक लोक कव्हर्स गात आहेत किंवा फिल्ममधली काही गाणी गात आहेत किंवा कोणत्याही पद्धतीचं गाणं गाताना महेश दादा तू त्याचा अभ्यास कसा करतोस किंवा त्याचा अभ्यास कसा करावा? मी कसा करतो ते सांगतो. मला काय आवडतंय हे शोधण्यात मी जास्ती वेळ घालवतो, ना की हे कव्हर सगळं. आता ते परवाचं मी मला फार आवडलं, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ते आता सगळे करतायत म्हणून आपण रील करावं का? म्हणजे हा मजेचा भाग सोडा, करावा. मी परवा माझं ह्याच्यात केलं ते आलंय त्यात. पण मला रिस्पॉन्ड कशाला नॅचरली करतोय, म्हणजे पटकन विचारलं आवडता गोड खाद्यपदार्थ काय आहे, पटकन मोदक. आता मेनू कार्डावरती मोदक 10 रुपयाला असेल आणि अंगूर मलाई 200 रुपयाला असेल, तर तू अंगूर मलाई ऑर्डर करशील का? नाही, मोदक करशील. पहिल्यांदा हे कळालं पाहिजे. काय झालं ना की म्हणजे नेट ॲग्रिगेशन होतं या जमान्यामध्ये, बिकॉज वी आर ऑल लिंक्ड. त्यामुळे पॉप्युलर गोष्टी आणखीन पॉप्युलर, मग आपण स्वतःला त्याच्यातच बघायला लागतो. म्हणजे लोकांची आवड ही आपली आवड आपण ठरवतो. तर माझं सगळ्या ज्या लोकांना हा प्रश्न पडला आहे त्यांना निवेदन असं आहे की तुमची आवड काय आहे यामध्ये वेळ आधी इन्व्हेस्ट करा. मग ती आवड कळाल्यानंतर ना काय करायचं तुम्हाला आपसूक कळेल. पण आत्ता सध्या काय होतंय ना, सोशल मीडियावरती जे ट्रेंडिंग आहे ती आपली आवड आपण ठरवून घेतो. मग सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स असे असतात म्हणून मी तसं वागेन. मग कुठेतरी सोशल मीडिया हा माणूस झालाय आणि आपण गुरं झालोय का की आपण मीडिया सांगतो तसं करायचं सोशल मीडिया. तर हे कुठेतरी पाहायचं गरज आहे. आणि जे आपल्याशी संगीत, म्हणजे काही लोकांना थंडी आवडते, काही लोकांना उष्ण आवडतं. आपल्याला काय आवडतं ठिकाणी ते आपण ठरवावं आणि तिथे जावं आणि आनंद घ्यावा. तसंच संगीताचं आहे. कुठली गाणी आवडतात मला मनापासून आनंद होतो. शक्यतो ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद होतो ना, त्या आनंदी वातावरणात तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागता. तसंच जे गाणं मला आवडतंय त्या गाण्यात मी आपसुकच चांगला व्यक्त होईन. तर सगळ्यात आधी काय आवडतंय याच्यात स्वतःला वेळ द्या. ते बाहेर बघून नाही ठरवायचं, ते आतमध्ये पाहून ठरवायचं. त्यामुळे प्लेलिस्ट घ्या, यात तुम्हाला हे गाणं आवडते बरं का, हे आवडते का, अच्छा मग याचं काव्य काय, अच्छा, हे ह्या काव्याचा हा आशय आहे, हे ह्या रागामध्ये, म्हणजे मला कदाचित हा आशय किंवा हा राग हे मला कदाचित आवडत असेल. ह्यातनं काय होतं ना, स्वतःला सापडत जातो आपण हळूहळू. तर माझं ज्यांना हा प्रश्न पडला आहे त्यांना हे निवेदन आहे की कव्हर सॉन्ग करण्याच्या आधी ते करण्यामागचं कारण काय आहे ते बघा. ते कारण असं आहे की ते ट्रेंडिंग ऑडिओ आहे, तर तुम्हाला तितकंच मिळेल की जोपर्यंत ते ऑडिओ ट्रेंड होतंय तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळेल. जर आनंद हा असेल तर तो नंबर गेम तुम्हाला फारसा काही फार फरक पडत नाही त्याने. म्हणजे बेसिकली मॅपिंगच करायचं स्वतःचं इन अ वे की कॉमन गोष्टी काढून. आता AI काय करतंय ते तुमचं मॅपिंग करतंय जे तुम्ही करत नाही, आणि ते तुम्हाला सांगतं जे तुम्हाला खरं तर माहिती पाहिजे. तेच स्वतःच्या करता AI मॅपिंग करून घ्यायचं आपण. ॲब्सोल्युटली.